नमस्ते, मी डॉक्टर राकेश जाधव, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, SJS हॉस्पिटल. बरेच सारे कॅन्सर पेशंट जे रेडिएशनची ट्रीटमेंट चालू असते तर त्यावेळेस आम्ही त्यांना हे एक्सप्लेन करत असतो की त्याचे साईड इफेक्ट्स काय काय असू शकतात आणि पेशंटने काय काय काळजी घेतली पाहिजे. तर मेन जे पण साईड इफेक्ट्स आहेत तर ते मोस्टली काय आहे की जे पेशंट आहे ओरल कॅव्हिटीचे कॅन्सरचे, युजली म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचे पेशंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये मेनली काय आहे की आतमध्ये रेडिएशन चालू असताना मे बी दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आतमध्ये तोंडामध्ये छाले पडतात. तर छाले पडल्यामुळे अन्न गिळायला वगैरे त्यांना त्रास असतो. तर हा त्रास कमी करण्यासाठी युजली आपण काही औषधं वगैरे त्यांना देत असतो ड्युरिंग ट्रीटमेंट. पण कसं असतं की त्यांना खाणं पिणं योग्य ठेवणं खूप गरजेचं असतं. जेवढं चांगलं न्यूट्रिशन असेल तेवढ्या लवकर त्यांचं हे बाकीचे साईड इफेक्ट्स आहेत जसे की छाले वगैरे, तर ते लवकर तेवढ्या लवकर ठीक होतात आणि तेवढ्या लवकर पेशंटची रिकव्हरी पण होते. तर त्याच्यासाठी युजली आपण पेशंटला औषधं तर देतो, पण त्याच्या व्यतिरिक्त एक राईल्स ट्यूब म्हणून असते, तर ती आपण ॲडवाईस करत असतो. युजली असं आहे की पेशंटचं वजन जर 5% पेक्षा जास्त कमी झालं तर त्या केसमध्ये आपण पेशंटला सांगत असतो की तुम्ही ही राईल्स ट्यूब टाकून घ्या, जेणेकरून ट्यूब थ्रू तुमचं अन्न पोटामध्ये जात राहील आणि शरीराला जे पण न्यूट्रिशन हवं आहे तर ते मिळत राहील. आणि युजली तेच आहे की ते 2-2, 3-3 तासाला थोडं काही ना काही करून पोटामध्ये गेलं पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जसं 2-3 तासामध्ये 200 ml काही ना काही पोटात गेलं पाहिजे. तर असं पूर्ण दिवसभरातून 8 ते 10 ग्लास भरून काही ना काही पोटामध्ये गेलं पाहिजे. आणि काय आहे की जे आता कॅन्सर असा मोठा आजार आहे तर त्याची ट्रीटमेंट जी आहे तर त्याचे साईड इफेक्ट्स पण थोडेफार असतात आणि ते अवॉइड करण्यासाठी आणि लवकर रिकव्हरी होण्यासाठी आपल्याला थोडेफार त्रास तर हा सहन करावा लागतो. पण जेवढा व्यवस्थित तुम्ही खाणं पिणं ठेवाल तेवढा योग्य आणि तेवढ्या लवकर बाकीचे साईड इफेक्ट्स ठीक होतात आणि लवकरात लवकर पेशंटची रिकव्हरी होते.